लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. गरिबांच्या घरावर श्रीमंतांचा दरोडा. सेलू बुद्रुकमध्ये बोगस घरकुलाचा घोटाळा. चक्क बाहेर राज्यातील रहिवासी असलेल्यांना मिळाला घरकुलाचा लाभ. बातमी सेलू बुद्रुक येथून. पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सेलू बुद्रुक येथे ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल घोटाळ्याचा प्रश्न मोठा ऐरणीवर आला आहे. संबंधित घरकुल लाभार्थी यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती पुसद यांना डझनभर साक्षी पुराव्यांच्या कागदपत्रांसहित अर्ज करूनही त्यांच्या निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. संबंधित घरकुल लाभार्थी व निवेदनकर्ते यांनी ग्रामपंचायत सेलू बुद्रुक येथे घरकुल घोटाळ्याच्या साक्षी पुराव्यांसह जाहीर करीत गावात अनेक लाभार्थी यांना घरकुलांची आवश्यकता असताना घरकुल दिले नाही, परंतु एकाच घरावर 3 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात आला आहे. तक्रारकर्ते यांनी रोजगार सेवक हे दप्तरी सेवक म्हणून असल्याचे सांगितले, तर त्यांनाच 2 घरकुलांचा लाभ दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्यांच्याकडे स्वतःची पक्की घरे असतानाही कागदोपत्री दाखवून घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. सदर सेलू बुद्रुक येथील घोटाळा केवळ लाभार्थी स्तरावर नसल्याचे, तर ग्रामसेवक आणि इतरही यंत्रणा संगनमताने करून बोगस कागदपत्रांच्या आधारे जवळपास 50 घरकुलांच्या वर हा घरकुल घोटाळा असल्याचे प्राथमिक स्वरूपात लाभार्थी व तक्रारकर्त्यांच्या माहितीवरून निदर्शनास आले आहे. पीएम आवास योजना व रमाई आवास योजनेच्या अंमलबजावणीस मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामध्ये गावात रहिवासी नसतानाही त्यांना घरकुल यादीमध्ये घुसवण्यात आले आहे. जेव्हा तक्रारकर्तेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी सुद्धा संबंधितांकडून देण्यात आल्याची तक्रार करते व वंचित लाभार्थी यांनी सेलू बुद्रुक ग्रामपंचायत समोर माहिती दिली. या घरकुल घोटाळ्याची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. संबंधित असलेल्या संपूर्ण यंत्रणा, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व संबंधित इंजिनियर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी माहिती घरकुल निवेदनकर्ते व वंचित घरकुल लाभार्थी यांनी केली आहे. सदर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन व विभागीय स्तरापर्यंत उपोषण करण्याचे यावेळी वंचित लाभार्थी व तक्रार निवेदनकर्त्यांनी सांगितले आहे. विधवा, ज्येष्ठ, परित्यक्त्या महिला घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. शेख सद्दाम, शेख हुसेन, अंजू नसरुद्दीन काजी, आमतुल सुलेमान बेग, भीमराव गायकवाड, सोनू सिंग, किसन आडे, गणेश राठोड, देवीचंद राठोड, दत्ता शिरोडकर, बळीराम शिंदे इत्यादींनी तक्रार निवेदन केले आहे. प्रकारच्या योजना गावोगाव राबविल्या जातात, परंतु काही गावामध्ये अजूनही लोकांच्या घरापर्यंत हा विकास पोहोचलेला नाही, फक्त कागदावरच आहेत. काय म्हणायचं त्या संदर्भामध्ये? ते कोणी या ठिकाणचे घरकुल निवासी आहेत का? या ठिकाणी अनेक गरजू लोक आहे, ते एकदम गरीब आहे. ते लोक त्यांना पैसे देऊ शकत नाही. ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणतात की आम्हाला 5,000 देसाल तर आम्ही तुमची फाईल देतो, पुढे तुमचे कागदपत्र देतो, नाही तर नाही मिळणार तुम्हाला लाभ. अपात्र केला. आणि एवढे आता की भरपूर लोक ते नोकरीवर आहे, दुसरे काही समजा अविवाहित आहे, त्या लोकांना लाभ दिला, अपात्र लोकांना पात्र केला. आपल्या तक्रारीत असे आहे नमूद की एका ठिकाणी एकाच कुटुंबातील 3 ठिकाणी लाभ घेतला आहे. वडील असेल, मुलगा असेल आणि सून असेल, अशा प्रकारची काही त्याच्यामध्ये तक्रारीमध्ये आमच्या लक्षात आलं. तर यावर काय म्हणायचं आहे? एका घरामध्ये समजा पैसे घेऊनच ते व्यवहार केलेला आहे की घर एक बी नाही बांधलं आणि 3 घरकुलाचे लाभ दिले. मुलाला दिलं, मुलीला दिलं, भावाला दिलं. कागदोपत्री आहे. स्थळ पंचनामा, माझी शासनाची विनंती आहे की स्थळ पंचनामा करावा आणि काय दुधाचं दूध पाण्याचं पाणी होईल. या ठिकाणी जर आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने माझं घरकुलमध्ये नाव आलं होतं, मला कागदपत्रासाठी सांगितलं होतं तयार करा म्हणून. मी आलो कागदपत्राचं सांगायला, तर ते नुसतं म्हणाले की कागदपत्र तयार करा, आणि आता ते घरकुलमध्ये पण माझं नाव नाही आहे. ही तक्रार आहे. मी कागदपत्र तयार करायला तयार आहे. महिला नाव आहे तुमचं? लक्ष्मण मिराशे. काय झालं, तुम्हाला घरकुल नाही मिळालं का? नाही मिळालं सर, आमचे पैसे घेतले पण आम्हाला घरकुल नाही मिळालं. घरकुलासाठी पैशाची मागणी केली? हो केली. काय म्हणाले, प्रस्ताव दिला का? घरकुलचे कागदपत्र दिले बन? हो कागदपत्र बी दिले, पण तरी पण आम्हाला काहीच नाही मिळालं अजून. त्यानं फाईल वरता दिली नाही की त्याच्या बरोबरच्या लोकांना आले घरकुल, आणि आम्हाला आवश्यकता असून आम्हाला काहून घरकुल नाही? आम्हाला तर घरकुलची आवश्यकता आहे. पहा मग. सरपंच, ग्रामसेवक यांना बोलले का? हो, काय म्हणाले? पाठवू 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 म्हणून असं चालू आहे त्याचं, पण 2 वर्ष झाले पाठवलं नाही. तुमचं नाव थोडं जोरात बोला. शोभा मस्के. काय झालं, तुमची काय समस्या आहे? ते 2-3 वर्ष झाले आम्ही गड्डे बिड्डे केले,
पाडलं पैसे काय भेटेना आता 5,000 मागायले तर आम्ही काय दिले नाही म्हणजे घरकुलाचा एका हप्ता तुम्ही प्रस्ताव दाखल केला. 5,000 मागायले आमच्या पिढ्याच्या आणि तुमच्याकडे काय तुम्ही घरकुल हे तुमचं घर आहे का? तुम्ही घरकुलसाठी काय अर्ज केला का? काय म्हणाले ते? काहीच नाही हो भेटते म्हणते. किती दिवस झाले? झाले 12 महिने हो बरी गेले बापा 12 महिने असं 10-15 वर्षापासून घरकुल मंजुरीसाठी काही पैसे मागणी केली तुमच्याकडे? हा. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले. ग्राउंड रिपोर्ट सेलू बुद्रुक, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.